नमस्कार सर्वांना। 5 एप्रिलला आहे पापमोचनी एकादशी। तर ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही, त्याचबरोबर ह्या एकादशीला एवढे महत्त्व का आहे हे सगळं आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात। चैत्र महिन्यातील ही एकादशी श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे। माणसाच्या सर्व पापांचा नाश करण्याची क्षमता असल्यामुळे या एकादशीला पापमोचनी एकादशी असं म्हटलं जातं। एकादशी हे व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वात महत्त्वाचे व्रत मानले जाते। हे व्रत नियमित केल्याने सर्व समस्या आपल्या दूर होत असतात। त्याचबरोबर हे व्रत संतती प्राप्तीसाठी व प्रायश्चित करण्यासाठी पाळले जाते। चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी व्रत हे केले जाते। तर ह्या वर्षी 5 एप्रिल 2024 रोजी पापमोचनी एकादशी आहे आणि या दिवशी शुक्रवार आहे। तर या दिवशी आपल्याला पूजा विधी करायची आहे, म्हणजे पूजा अगदी साधी सोपी आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, भगवान विष्णूच्या या चतुर्भुजा रूपाची पूजा करायची आहे। त्यांना पिवळे वस्त्र घालायचे आहे जर तुमच्याकडे असेल तर, नसेल तर त्यांना चंदन लावा, पिवळे फूल अर्पण करा, उपवास धरा या दिवशी। त्याचबरोबर पिवळी मिठाई त्यांना अर्पण करा। म्हणजे भगवान विष्णूंना जे जे काही आवडतं त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे। त्याचबरोबर भागवत कथा तुम्ही ऐकू शकता किंवा श्रवण वाचू शकता। त्याचनंतर विष्णू सहस्रनामाचा तुम्ही पाठ करू शकतात। तर पापमोचनी एकादशीला एवढे महत्त्व का आहे, तर चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात। चैत्र महिन्यातील ही एकादश श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे। माणसांच्या सर्व पापांचा नाश करण्याची क्षमता असल्यामुळे या एकादशीला आपण पापमोचनी एकादशी असं म्हणतो। या दिवशी व्रत केल्याने मनुष्य पापापासून मुक्त होऊ शकतो आणि त्याला जगातील सर्व सुख प्राप्त होऊ शकते। पापमोचनी एकादशीला पिवळ्या फुलांनी भगवान विष्णूची आपल्याला पूजा करायची आहे। असं केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। त्याचबरोबर 9 ग्रहांची पूजा केल्याचे फळ आपल्याला मिळत असते। त्याचबरोबर हे व्रत कोणीही करू शकतं, पण तुम्ही जर हे व्रत करणार असाल तर तुम्ही 2 प्रकारे हे व्रत करू शकता। एक तर निर्जला व्रत करू शकता किंवा फलहारी म्हणजे फळ घेऊन तुम्ही हे व्रत करू शकतात। सर्वसाधारणपणे निर्जल व्रत हे पूर्णपणे निरोगी व्यक्तीनेच करावं, ज्यांना कुठलाही आजार नाही, ज्यांचे कुठलेही औषधं गोळ्या चालू नये अशांनीच करावं। बाकीच्यांनी फळहार वगैरे घेऊन तुम्ही किंवा सात्विक आहार घेऊन तुम्ही, सात्विक आहार म्हणजे खिचडी वगैरे खाऊन तुम्ही हे व्रत करू शकतात। तर एकादशीला सकाळी श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे, रात्री जागरण करायचं आहे। श्री हरीची पूजा केल्याने पापांचे प्रायश्चित्त होते। या दिवशी फक्त पाणी आणि फळांचे सेवन करणे चांगले असते। ज्यांना शक्य होत असेल त्यांनी करावं। तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला सूर्याला या दिवशी अर्घ्य द्यायचा आहे। एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पिवळं फूल टाकायचं, तांदूळ टाकायचे म्हणजे अक्षदा टाकायच्या, हळद कुंकू टाकायचं आणि ह्या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। तसं तर रोजच सूर्याला अर्घ्य दिला पाहिजे, पण आपल्याला जमत नाही तर जे महत्त्वाचे दिवस आहेत तो दिवस तरी चुकवायचा नाही, त्या दिवशी नक्कीच सूर्याला अर्घ्य द्या। त्यानंतर ज्यांच्याकडे केळांचे झाड आहे त्यांनी त्या केळाच्या झाडाखाली एक नैवेद्य ठेवायचा आहे। आधी केळाच्या झाडाची पूजा करायची, त्यांना थोडंसं पाणी अर्पण करायचं, त्यानंतर पिवळे फूल अर्पण करायचे आणि थोडीशी हळद आणि हरभऱ्याची डाळ ह्याचा नैवेद्य तुम्हाला केळाच्या झाडाला दाखवायचा आहे। त्यानंतर 1, 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे। त्यानंतर म्हणजे आपल्याला श्रीमद भगवद्गीता ह्याचा 11व्या अध्यायाचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता। जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि ऐकू शकतात। असं केल्याने आपल्याला आपल्या पापापासून
मुक्ती मिळत असते। बघा, पाप म्हणजे काय असतं, आपण लोकाला वाईट बोलणे किंवा आपल्याकडून कळत नकळत रोज भरपूर पाप हे घडत असतं। आपण आपल्या मुलांना मारतो किंवा डास, मुंगी, माशी कशालाही मारणं म्हणजे आपलं पापच आहे। तर त्या पापापासून मुक्ती होण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी 5 एप्रिलला म्हणजे एकादशीच्या दिवशी करायच्या आहे। ज्यांना कोणाला हे काहीच करणं शक्य होत नसेल त्यांच्यासाठी हा मंत्र आहे। तो मंत्र तुम्ही 11 किंवा 1 किंवा 3 माळी करू शकता किंवा तुम्ही अखंड नामस्मरणसुद्धा करू शकता या मंत्राचं। तो मंत्र म्हणजे ओम हरये नमः। परत सांगते, ओम हरये नमः। ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। तुम्ही माळीवर सुद्धा करू शकता किंवा तुम्ही मनातल्या मनात आपलं नामस्मरणसुद्धा करू शकता। तर अशाने काय होतं, जे आपण पाप करत आलेलो आहे तर ते आपलं पाप कमी होतं आणि आपण सत्कर्म कडे जातो, म्हणजे आपल्याकडून सत्कर्म हे घडत जातं, म्हणजे आपल्यावर श्री हरी विष्णूंची कृपा होते आणि पापापासून मुक्ती होण्यास सुरुवात होते। हे व्रत केल्याने म्हणजे एकादशीचं, हे पापमोचनी एकादशीचं व्रत केल्याने एक गाय दान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं। एक गाय म्हणजे 50-60 हजार रुपयाची आता आहे। तर एवढं तर आपल्याकडून शक्य होत नाही, म्हणून आपल्याला हे व्रत करायचं आहे। पण व्रत करताना, कुठलंही व्रत करताना तब्येत सांभाळून करा। उगीचच जीवाला त्रास होईल असं व्रत हे करू नका किंवा उपवास तुम्ही करू नका। त्यानंतर ह्या दिवशी काय करायचं नाही, तर ह्या दिवशी कांदा, लसूण, मांसाहार, त्याचबरोबर कुठलंही व्यसन आपल्याला करायचं नाही। त्याचबरोबर ह्या दिवशी भाताचं सेवन करायचं नाही। भात म्हणजे तांदूळ म्हणजे चंद्राचं प्रतीक आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे। त्यामुळे या दिवशी आपल्याला भाताचं सेवन करायचं नाही। जितकं शक्य होईल तेवढे मसाल्याचे पदार्थ या दिवशी खाऊ नका। मसूर डाळ खाऊ नका, गाजर खाऊ नका, वांग, कोबी, पालक या गोष्टी एकादशीच्या दिवशी खायच्या नसतात। तसं तर कधीच खायच्या नसतात एकादशीच्या दिवशी, पण किमान ह्या पापमोचनी एकादशीच्या दिवशी तरी ह्या गोष्टी खाऊ नका। त्याचबरोबर नखे, दाढी, केस कापू नका। स्त्रियांनी आयब्रो करू नका। त्यानंतर ह्या दिवशी आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळस तोडायची नाही। तुम्हाला जर हवी असेल पूजेमध्ये तर आदल्याच दिवशी तुम्ही तुळस ही तोडून ठेवायची आहे। त्यानंतर ह्या दिवशी जवस खायचा नाही। त्यानंतर क्रोध करायचा नाही, मधुर बोलायचं आहे, छान बोलायचं आहे, गोड बोलायचं आहे। त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद, कटकटी घालायच्या नाही, कोणालाही वाईट बोलायचं नाही, वाईट संगत ह्या दिवशी सोडायची आहे, वाईट गोष्टी सोडण्याचा हा दिवस आहे। त्याचबरोबर अन्नदान तुम्ही या दिवशी करू शकतात, ब्राह्मणाला मिठाईचं दान तुम्ही देऊ शकतात। त्यानंतर पिंपळाच्या झाडाला संध्याकाळी पाणी घालायचं आहे आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे। ह्या गोष्टी तुम्हाला पापमोचनी एकादशीच्या दिवशी करायच्या आहे। तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।